नमस्कार. परत एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा या सौंदर्यविषयक कार्यक्रमात. आपण बघतो आहोत ग्रेड 1 पील विषय. ग्रेड 1 पील जे आपण वापरणार आहोत त्याचं नाव आहे निर्मल. निर्मल हे मॉइश्चरायझर सारखं दिसणारं एक कॉस्मेटिक क्रीम आहे. हे ग्रेड 1 पील मुख्यत्वे ड्राय स्किन साठी तयार केले गेलेलं आहे आणि ऑइली स्किनवर शक्यतो या पीलचा वापर करू नये. हे नेमकं कुठल्या वयातल्या लोकांसाठी वापरायचं तर खरं सांगायचं तर हे ग्रेड 1 पील अगदी 4-5 वर्षाच्या मुलांपासनं ते 99-100 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच आपल्याला वापरता येईल. ज्या लहान मुलांची त्वचा उन्हात खेळून खेळून रापलेली आहे अशा लहान मुलांचा टॅन कमी करण्यासाठी निर्मल या ग्रेड 1 पीलचा वापर आपल्याला त्यांना परत गोरं बनण्यासाठी करता येईल. त्याच वेळेला जेव्हा अगदी यंग मुली ज्यांची स्किन ड्राय आहे त्या जेव्हा या निर्मलचा वापर करतील तेव्हा त्यांच्या त्वचेवरचा टॅन कमी होईल, त्यांना सुंदर ग्लो मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचा रंग उजळायला त्यांना आपल्याला मदत करता येणार आहे. आणि त्याहून महत्त्वाचं, जेव्हा एखादी मुलगी थोडीशी मॅच्युअर दिसायला लागेल आणि तिच्या चेहऱ्यावरती डेड टिश्यू जास्त साचलेला असेल, नियमित निर्मल वापरल्यानंतर अशा ड्राय स्किनच्या मुलीचं रूपांतर अगदी कोवळ्या मुलीमध्ये आपल्याला सहज करता येऊ शकतं. मॅच्युरिटी कमी करून यंग लुक देण्यापलीकडेही निर्मलचा उपयोग, म्हणजे त्याहून वयस्क 40 आणि त्याच्या पुढच्या व्यक्ती जेव्हा निर्मलचा वापर करतील तेव्हा हा निर्मल त्यांच्या त्वचेवरच्या फाईन रिंकल्स हळूहळू कमी करायला आपल्याला मदत करणार आहे. म्हणून त्याचा क्लास पाहिला निर्मलचा तर आपल्याला असं लक्षात येईल की निर्मल आपल्याला सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी वापरता येईल. त्याच वेळेला निर्मलमुळे टॅन कमी होणार आहे, अतिशय सुंदर रिझल्ट्स मिळणार आहे. फक्त मर्यादा एकच, निर्मल आपल्याला ऑइली स्किनवरती किंवा पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स असलेल्या स्किनवर वापरायचं नाही, तर निर्मल आपल्याला फक्त ड्राय स्किनसाठी वापरायचं आहे. आता आपल्याकडे आहे एक ड्राय स्किन आणि या ड्राय स्किनवर निर्मलचा नेमका परिणाम कसा होणार आहे हे आपण बघणार आहोत. आपण 1 टीस्पून निर्मल घेतलेला आहे. हे फक्त आपण चेहऱ्यावरती अप्लाय करून लावणार आहोत. संपूर्ण चेहऱ्यावरती हळूवार मसाज करून निर्मल आपल्याला पसरवून लावायचं आहे. फिंगर टिप्सच्या साह्यानंच आपण हळूवार मसाज करणार आहोत. निर्मल वापरताना महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मानेवरती बऱ्यापैकी सुरकुत्या असण्याची शक्यता असते. निर्मल आपल्याला मानेवर वापरायचं आहे. हनुवटी कव्हर केल्यानंतर हे हळूवार थोडंसं लिप्सवरती पण स्प्रेड होईल याची काळजी घ्या. नोज कव्हर करा. गालांवरून दुसरं महत्त्वाचं, डोळ्यांवरची त्वचा ही खूपदा ड्राय असते. ड्रायनेस बरोबर इथे फाईन रिंकल्स असतात. डोळ्याच्या अतिशय संवेदनशील त्वचेसाठीही निर्मलचा आपल्याला वापर करता येईल. त्याचबरोबर फोरहेडवरतीही निर्मल व्यवस्थित पसरवून लावा. संपूर्ण चेहऱ्याला निर्मल पसरवून लावल्यानंतर आता आपल्याला ब्रशिंग युनिटचा वापर करायचा आहे. लक्षात ठेवायचं, पील वापरत असताना ब्रशिंग युनिट जेव्हा आपण वापरतो प्रोफेशनल पीलसाठी, संपूर्ण स्किनवरती आपण हे स्पॉन्ज युनिट वापरणार आहोत आणि संपूर्ण स्किनवरती हळूवार मसाज आपल्याला ब्रशिंग युनिटच्या साह्यानं करायचं. शक्यतोवर हा मसाज करत असताना संपूर्ण निर्मल त्वचेमध्ये पेनिट्रेट होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ब्रशिंग युनिट बरोबर असलेले ब्रश असलेले युनिट आपल्याला वापरायचं नाही. ब्रश असलेले युनिट वापरल्यामुळे स्किन आणखीन रफ होऊ शकते. निर्मलचा वापर करत असताना ब्रशिंग युनिटचं स्पंज अटॅचमेंटच आपण वापरणार आहोत. नाकावर आणि संपूर्ण त्वचेवर स्पंज युनिटनं जेव्हा हळूवार मसाज होतो
त्यावेळेला हे सौम्य पील एक्सफोलिएटिंग लोशन त्वचेमध्ये पेनिट्रेट होत जातं आणि त्वचेमध्ये पेनिट्रेट होण्याबरोबरच मृतपेशी काढायलाही हळूवारपणे सुरुवात करतं. मानेवरती हाच ब्रश वापरत असताना पहिल्यांदा आपण खालून वर वापरायचा आहे. आपण सौम्य स्पंज मसाज देतो आहोत. आणि त्यानंतर हाच ब्रश आपल्याला एका कानाकडून दुसऱ्या कानाकडे या पद्धतीनं हळूवारपणे फिरवायचं आहे. यामुळे त्वचेवरच्या रिंकल झपाट्यानं कमी व्हायला मदत होते. ब्रशिंग युनिटचा याप्रमाणे वापर करून निर्मलचं पीलिंग आपण फक्त प्रोफेशनली करणार आहोत. साधारणपणे आठवड्यातनं एकदा असं पीलिंग केल्याने त्वचेवरच्या मृतपेशी झपाट्यानं कमी होतील आणि हे ब्रशिंग साधारणपणे 2 मिनिटांसाठी करावं. 2 मिनिटांचा मसाज पुरेसा असतो. त्यानंतर परत हळूवार हातानं मसाज करून निर्मल त्वचेमध्ये पेनिट्रेट होईल आणि संपूर्ण ॲब्सॉर्ब होईल याची काळजी घ्यायची. डोळ्याखालच्या डार्क सर्कल्स जर असतील तर तिथे निर्मलचा हळूवार मसाज घ्या आणि संपूर्ण निर्मल त्वचेमध्ये पेनिट्रेट करून घ्या. निर्मल त्वचेमध्ये पेनिट्रेट झाल्यावर त्वचा आपल्याला तुकतुकीत आणि सतेज दिसायला लागते. यानंतर आपण फक्त चेहरा वॉश करून या चेहऱ्यात किती प्रचंड फरक केवळ 2 ते 3 मिनिटात पडतो हे बघणार आहोत. स्पंज युनिटने मसाज करून झाल्यानंतर आपण त्वचेवर उरलेलं निर्मल हळूवार हातानं मसाज करून घेणार आहोत, जेणेकरून सगळं निर्मल त्वचेमध्ये हळूहळू पेनिट्रेट होईल. डोळ्याभोवती जर काळी वर्तुळं असतील तर निर्मल थोडासा जास्त मसाज निर्मलचा डोळ्याभोवती करा. त्याच्यामुळे डोळ्याभोवतीची काळी वर्तुळंही कमी होतील आणि संपूर्ण निर्मलचं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर आपण हा चेहरा वॉश करून घेणार आहोत.